ठीक आहे. आपला मॅथ्स फर्स्ट मधला अँगल अँड मेजरमेंट टॉपिक झालेला होता. मॅथ्स सेकंड मधला कॉम्प्लेक्स नंबर, जो भरपूर मोठा टॉपिक आहे. जवळजवळ 23 ते 24 व्हिडिओ कॉम्प्लेक्स नंबरवर झालेले होते. ठीक आहे. आता परत आपण मॅथ्स फर्स्ट वळूया आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा आपला नवीन टॉपिक आहे मॅथ्स वन मधला दुसरा. तुम्हाला 8, 9, 10 ला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन झालेलं आहे. तेच थोडंसं बेसिक इथे तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आज आपण थेरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची काय थेरी आहे हे बघूया. ती तुम्ही लिहून काढायची वहीमध्ये स्क्रीनशॉट मारून. ठीक आहे. इंट्रोडक्शन मध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स मध्ये एक डायग्राम्स काढा. ठीक आहे. इथे एक आपण ऍक्यूट अँगल काढूया थीटा. ठीक आहे. ABC असं आपण ट्रायंगलचं नाव लिहूया. ठीक आहे. आता थीटा हा तुम्ही आहे. समजा एक इमेजिन करा थीटाच्या ठिकाणी तुम्ही उभारलेला आहे. मग तुमची अपोजिट साइड कुठली? BC ही तुमची अपोजिट साइड झाली. ऍडजेसंट साइड कुठली? AB ही तुमची ऍडजेसंट साइड झाली. आणि हा जो आहे तो हायपोटेन्यूस म्हणजे कर्व हायपोटेन्यूस आहे. ठीक आहे. त्याची आपण जरा माहिती घेऊया. ही तुमची अपोजिट साइड झाली. ही तुमची कशी झाली? अपोजिट साइड. ठीक आहे. ही कशी झाली? ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइड. आणि हा काय झाला तुमचा? हायपोटेन्यूस. ठीक आहे. हा तुमचा काय झाला? हायपोटेन्यूस. ठीक आहे. आता हे तुम्हाला माहित आहे. डायग्राम मध्ये आपण काय काय दाखवलेलं आहे बघा. हा थीटा म्हणजे तुम्ही उभारलेला आहे. तुमची समोरची साइड आहे BC म्हणून तर आपण अपोजिट साइड म्हणतो. लगतची साइड आहे ऍडजेसंट म्हणजे लगतची. आणि हा तुमचा कर्व आहे हायपोटेन्यूस. आता नाव साइन थीटाची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे का? साइन थीटा म्हणजे साइन थीटा. साइन थीटा म्हणजे साइन थीटा. आता साइन थीटाची डेफिनेशन काय आहे सांगा. डायरेक्टली आपण साइन थीटा नो प्रॉब्लेम. हा साइन थीटा काय असतो? समोरील बाजू बाय हायपोटेन्यूस. अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूस. म्हणजे कोण बाय कोण? अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूस म्हणजे BC बाय AC. BC बाय AC. समोरील बाजू बाय कर्व म्हणजे साइन थीटा. हे झाले तुम्हाला 8, 9, 10 ला. ठीक आहे. तर कॉस थीटा कसा असतो सांगा. कॉस थीटा adjacent sides correct. Adjacent side by hypotenuse. By hypotenuse. हे पण तुम्हाला 8, 9 adjacent side आहे AB. हायपोटेन्यूस कोण आहे तुमचा? AC. AB by AC. tan थीटा काय असतो? आता tan थीटाला तुम्ही पाठ करायला लागत नाही. साइन आणि कॉस जर तुमच्या लक्षात आलं तर tan लक्षात येते. कारण तुम्हाला 9, 10 ला झालेला आहे. 10 ला तर 100% झालेला आहे. tan थीटा इज इक्वल टू साइन थीटा बाय कॉस थीटा. त्यांचं इंटर रिलेशन आहे. म्हणजे हे डिवाइड बाय हे साइन डिवाइड बाय कॉस. आता हे आपण ह्याला डिवाइड केलं तर कोण झालं? हायपोटेन्यूस हायपोटेन्यूस कॅन्सल्स. म्हणजे अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूस डिवाइडेड बाय ऍडजेसंट साइड बाय हायपोटेन्यूस. अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूस adjacent side by hypotenuse. sin theta by cos theta. Hypotenuse hypotenuse cancel. Opposite by adjacent. Opposite side by adjacent side. आणि हे बेसिक लेक्चर मध्ये सुद्धा मी घेतलेलं आहे. काही प्रॉब्लेम्स नाही. ठीक आहे. साइन बाय कॉस टॅन. आता कॉट कसा असतो तुम्हाला सांगतो. हा जो कॉट आहे तो टॅनच्या अपोजिट आहे. हा जो कॉट आहे तो कोणाच्या अपोजिट असतो? टॅनच्या. म्हणजे कसं होणार? ऍडजेसंट साइड बाय अपोजिट साइड. बाय अपोजिट साइड. इथं ऍडजेसंट साइड बाय, इथं अपोजिट बाय ऍडजेसंट आणि कॉट ऍडजेसंट बाय अपोजिट. इथं अपोजिट जर आपण म्हणलं तर BC आहे डिवाइड बाय AB. आणि त्याच्या उलट काय होणार? AB बाय BC. ठीक आहे. टॅनच्या अपोजिट कोण असतो? कॉट. टॅन आणि कॉट एकमेकाला क्रॉस आहेत. एकमेकाच्या उलटे असतात. त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. टॅनच्या बरोबर अपोजिट स्वभाव कोणाचा आहे? कॉटचा आहे. म्हणजे टॅनचा स्वभाव आणि कॉटचा स्वभाव याच्यामध्ये फरक आहे. मस्त एकमेकाच्या उलट असू शकतात. ठीक आहे. आता कॉसच्या अपोजिट कोण आहे? सेक.
कॉस आणि सेकचं कधी जमत नाही, कारण ते एकमेकाची रिव्हर्स आहे. कॉस आणि सेक जसं टॅन आणि कॉड घेतलं तसं कॉस आणि सेक. आता सेक कसं हायपोटेनियस वर जाणार, हायपोटेनियस वर जाणार आणि खाली कोण येणार, ऍडजेसंट साइड. म्हणजे कसं होणार, AC बाय AB. म्हणजे ह्या दोघांचं जमत नाही. बर आता आणि साइनच्या अपोजिट कोण आहे सांगा, साइनच्या अपोजिट कोण आहे, तर जागा नाही. साइनच्या अपोजिट आहे कोसेक. हे एकमेकाच्या अपोजिट आहे, साइन आणि कोसेक जमत नाही. मग कोसेकला कोण पहिला येणार, हायपोटेनियस, आणि खाली कोण येणार, अपोजिट साइड्स. अपोजिट साइड असं हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड लिहून घ्या. हे खूप महत्वाचे. 1 2 3 4 5 आणि 6 रेशो आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मधले. ठीक आहे, हे 6 फंक्शन आहेत आणि त्यांची जी डेफिनेशन आहे हे जर आलं तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स येतील. त्यामुळे हे आधी लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. ठीक आहे, पुढचा पाठ बघूया. नेक्स्ट पॉइंट है ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस विथ द हेल्प ऑफ स्टैंडर्ड यूनिट सर्कल. नेक्स्ट पॉइंट्स, trigonometric function with the help of standard unit circles. Next point लिहून घ्या, trigonometric functions, trigonometric functions, trigonometric function with the help of standard unit circle. of unit circle म्हणून हा स्टँडर्डच असणार आहे, of unit circle. आता ह्याच्यामध्ये सर्कलच्या साह्याने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघायचं. मगाशी आपण डायरेक्ट बघितलेलं आहे, इथं सर्कलच्या साह्याने. आता मी एक युनिट सर्कल काढतो. ठीक आहे, हा कसला सर्कल आहे, युनिट सर्कल. आता युनिट सर्कल म्हणजे काय, की त्याचा रेडियस 1 असतो. म्हणजे ह्या युनिट सर्कल मध्ये रेडियस किती असतो, 1. r=1, रेडियस 1 असतो. अशा सर्कलला युनिट सर्कल असं म्हणायचं. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल, युनिट सर्कलच्या साह्याने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बनवणार. ठीक आहे, आता हा रेडियस पासून इथपर्यंत आणखीन एक पॉइंट मी सर्कलवरच जॉईंट करतो. मी त्याला नाव देतो, हा O, A आणि B. ठीक आहे, 2 रेडियस आहेत. दोन्ही रेडियस किती असणार, 1. कारण सर्कल युनिट सर्कल म्हणजे काय, त्याचा रेडियस किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. मग मी असं म्हणतो, त्या बी पासून एक परपेंडिक्युलर टाकतो. त्या बी पासून एक मी परपेंडिक्युलर किंवा इथं पी नाव देऊया. ठीक आहे, AOP. आणि ह्याच्यापासून एक परपेंडिक्युलर टाकतो PQ. मी कुठला परपेंडिक्युलर टाकलाय, PQ किंवा PM. बघा, अल्फाबेट्स कुठले पण द्या, त्याला काही फरक पडत नाही. आता मला असं म्हणायचं आहे की इथपर्यंत हा एक्स ऍक्सिस असतो. ओके, आणि हा कुठला ऍक्सिस असतो, वाय ऍक्सिस असतो. हे तुम्हाला माहिती आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. म्हणजे ह्याच्यावरचं जे डिस्टन्स असणार आहे ते एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स असणार आहे, आणि व्हर्टिकल जे डिस्टन्स असणार आहे PM ते वाय ऍक्सिसला रिलेटेड असणार आहे. मग मी इथून इथपर्यंतचं अंतर एक्स मानतो, इथून इथपर्यंतचं अंतर एक्स मानतो, आणि उभं डिस्टन्स काय म्हणूया, वाय. तर हा पॉइंट P कसा होणार, XY. आणि हा R नाहीये, OA नाही, OM X मानलाय. OA हा R आहे, पण मी OM X मानलाय, PM Y मानलाय, आणि R म्हणजे रेडियस, आणि ह्याचा रेडियस काय असणार आहे, 1. आणि तुमचा थीटा आपण इथं कन्सिडर करूया. ठीक आहे, थीटा म्हणजे तुम्ही उभारलेला आहे, थीटा म्हणजे तुम्ही उभारलेला आहे. ठीक आहे, आता हे डायग्राम मध्ये जे लिहिलेलं आहे, जे मांडलेलं आहे, काढलेलं आहे, आपण ड्रॉ केलेलं आहे, तेच फक्त मी इकडे लिहितोय साईडला. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल, अ स्टँडर्ड युनिट सर्कल. मी पहिल्यांदा युनिट सर्कल काढतो. देयरफॉर रेडियस OP = R = 1. स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर त्याचा रेडियस 1 असतो, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लेट वी ड्रॉ
PM is perpendicular to OA. PM is perpendicular to OA. मी PM हा OA वर परपेंडिक्युलर टाकलेला आहे. Therefore, length of PM is equal to Y. Length of OM is equal to X. And length of OP is equal to R is equal to 1. Length of OP is equal to R is equal to 1. डायग्राम मध्ये बघा. मग by using definition of trigonometric function, by using definition of trigonometric functions, by using definition of trigonometric functions. ठीक आहे. आता डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन थीटा. आता मगाशी मी तुम्हाला डेफिनेशन पाठ करायला सांगितलं. 6 डेफिनेशन दिल्या. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेकचे किती डेफिनेशन दिले? त्या 6. साइनचा अपोजिट कोण? कोसेक. कॉसचा अपोजिट सेक आणि टॅनचा अपोजिट कॉट मगाशी मी सांगितलेलं आहे. मग साइन थीटा डेफिनेशन काय? अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. बरोबर, अपोजिट साइड बाय हायपोटेनियस साइन थीटाची डेफिनेशन. मग आता इथं थीटाच्या ठिकाणी तुम्ही उभारलेला आहे. तुमची अपोजिट साइड कुठली? PM. आणि हायपोटेनियस कोण आहे? OP. मग साइन थीटाची व्हॅल्यू काय झाली? PM म्हणजे Y आणि OP म्हणजे R. Y बाय R. ओके, इथून पुढे पाठच करायचा. साइन थीटा इज इक्वल टू Y बाय R किंवा Y किंवा Y, कारण R इज इक्वल टू किती आहे? 1. R इज इक्वल टू किती आहे? 1. ही अजून थिअरी चालू आहे. आपण एक्झाम्पल मी चालू केलेलं नाहीये. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कसं आहे, थिअरी जर व्यवस्थित आली तर तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित येणार आहे. त्यामुळे साइन थीटा डेफिनेशन PM अपॉन OP म्हणजेच काय? अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. आता इथं परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही ह्या साइडला उभारलेला आहे. तुमची समोरील बाजू PM होती. तिथं वेगळी होती मागच्या डेफिनेशन मध्ये. आताची परिस्थिती वेगळी आहे. तुमच्या समोरची बाजू PM आहे आणि तुमचा हायपोटेनियस OP आहे. PM बाय OP, Y बाय R इज इक्वल टू Y. साइन थीटा ची व्हॅल्यू किती? तर तुम्ही लगेच सांगायचं Y बाय R किंवा Y. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण युनिट सर्कलच्या सहाय्याने बघत आहे. ठीक आहे. कॉस थीटा कोण सांगेल? कॉस थीटा तिथंच आहे. तुम्ही ऍडजस्टंट साइड बाय हायपोटेनियस. करेक्ट. OM अपॉन OP. OM अपॉन OP. OM किती आहे? X. OP किती आहे? R. म्हणजे कॉस थीटा काय असतो? X बाय R, वेअर R इज रेडियस आणि वी ड्रॉ स्टँडर्ड युनिट सर्कल असतो. त्यामुळे कॉस थीटा येणार X. हे पाठच करायचं. हे पाठ झालं तर पुढचे एक्झाम्पल्स येणार आहेत. त्यामुळे मी थिअरी घालवली. थिअरीत काही शंका असेल तर पर्सनल व्हॉट्सअपवर विचारू शकता. नाउ टॅन थीटा. टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आपला? हा, साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन. ठीक आहे. म्हणजे PM अपॉन OP डिवाइडेड बाय OM अपॉन OP. OP कॅन्सल्स. OP कॅन्सल्स. PM अपॉन OM किंवा हे डिवाइड बाय हे RR केले. ह्यांचं जर डिवाइड केलं तुम्ही Y बाय R बाय X बाय R. RR गेले. RR गेले आणि काय ना Y बाय X. आता तुम्ही म्हणा इथं R रिप्लेस करू शकत नाही. इथं R बरोबर 1 वापरला. इथं काहीच वापरता येत नाही. तसंच ठेवायचं. टॅन थीटा काय असणार आहे? Y बाय X. टॅन थीटा काय असणार आहे? Y बाय X. किंवा डायरेक्ट टॅन थीटा जर डेफिनेशन असेल तुमच्याकडे अपोजिट साइड बाय ऍडजस्टन्स, देन अपोजिट साइड आहे जी PM ऍडजस्टन्स बाय OM. डायरेक्ट डेफिनेशन प्रमाणे पण करू शकता. आता मी काय सांगितलंय? टॅनचा शत्रू कोण? टॅनचा विरोधक कोण आहे? कॉट. टॅनचं आणि कॉटचं जमत नाही. टॅनची आणि कॉटची गुण जमत नाहीत. टॅनचे गुण वेगळे आहेत, कॉटचे गुण वेगळे आहेत. त्यामुळे हे काय एकमेकाच्या अपोजिट असतात. OM बाय PM इज इक्वल टू X बाय Y. आता सेक कोणाच्या? कॉटच्या अपोजिट कोण आहे? सेक. म्हणजे कोण येणार? OP बाय OM. म्हणजेच काय ना R बाय X. आणि R बन असतो 1 बाय X. हे फक्त दिसते का मला सांगा एक मिनिट.
हा ठीक आहे. आर बाय एक्स ओपी म्हणजे याच्या अपोजिट असणार आर बाय एक्स आणि त्याची व्हॅल्यू काय येणार 1 बाय एक्स. आता राहिला पण कॉस. साईनच्या अपोजिट कोण आहे कोसेक आणि कोसेकची व्हॅल्यू काय येणार ओपी बाय पीएम. ओपी बाय पीएम इज इक्वल टू आर बाय वाय. आर ची व्हॅल्यू समजा 1 जर पकडली तर 1 बाय वाय म्हणजे हे सांगावं लागेल साइन थिटा वाय असेल तर कॉस थिटा कोसेक थिटा 1 बाय वाय. साइन थिटा वाय बाय आर असेल तर कोसेक थिटा. पाठ करताना साइनचा विरोधक कोसेक. साइन वाय बाय आर कोसेक आर बाय वाय. उलट करायचं वाय बाय आर चं उलट आर बाय. कॉस आणि सेक उलट करायचं. कॉस जर एक्स बाय आर असेल तर सेक काय येणार आर बाय एक्स. पाठ करायला तुम्हाला सोपं जाणार आहे. आणि टॅन वाय बाय एक्स आणि कॉट एक्स बाय वाय. तरी पण मी अनेकदा लिहितो हे तुम्हाला पाठच करावं लागणार. साइन थिटा वाय बाय आर किंवा वाय. ओके. कॉस थिटा एक्स बाय आर किंवा एक्स. टॅन थिटा वाय बाय एक्स. कॉट थिटा एक्स बाय वाय. अपोजिट हे दोन अपोजिट टॅन आणि कॉट. ओके. हे आधी लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. नंतर ते लिहून घ्या. आता हे पुसतो मी. अनेकदा सांगतो साइन थिटा वाय बाय आर. आर बरोबर 1 कारण स्टँडर्ड युनिट सर्कल. कॉस थिटा एक्स बाय आर एक्स. टॅन थिटा वाय बाय एक्स आणि कॉट थिटा एक्स बाय वाय. कारण टॅन आणि कॉट एकमेकाच्या अपोजिट आहे. कॉस आणि सेक एकमेकाच्या अपोजिट असतात. कॉस आणि सेकचं जमत नाही जमत. टॅन आणि कॉटचं जमत नाही. कॉस आणि सेकचं जमत नाही. इथे काय ना आर बाय एक्स म्हणजेच 1 बाय एक्स. आणि साइन्स आणि कोसेकचं कधी जमत नाही. हे एकमेकाचे विरोधक आहे. आर बाय वाय इज इक्वल टू वाय सॉरी इज इक्वल टू 1 बाय वाय. हे लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारून घे. आता हे तुम्ही लिहून हे सुद्धा स्क्रीनशॉट मारून लिहून घ्यायचं. एका नोटबुक मध्ये तुम्ही लिहून काढायचे कारण ह्या नोट्स आहेत मॅथमॅटिक्सच्या. समजलं. हे पण लिहून काढायचंय कारण ह्याच्यावरच पुढचे एक्झाम्पल डिपेंड आहे. हे लिहून घ्या पलीकडचं. हे समजलं का तुम्हाला. हे पाठच करायचं सगळं. 6च्या 6 गो तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे. लिहून घ्यायचं पाहिजे. आता आपण पुढचा पाठ बघूया. इंटररिलेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. हे सुद्धा तुम्हाला 10वीला झालेलं आहे. इंटररिलेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. इंटररिलेशन of trigonometric functions. काय इंटररिलेशन आहे बघूया. हा आता 2 मिनिटं. हे पाठ असल्याशिवाय तुम्हाला इंटररिलेशन येणार नाही. म्हणजे जे 6 ट्रिगो आहेत साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे 6 जण भाऊ आहेत. ह्या 6 भावांचं रिलेशन आहे. इंटररिलेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स काय आहे ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे कॉस थिटाला एक्स म्हणतात साइन थिटाला वाय म्हणतात. जसं 6 भाऊ जर 6 असतील तर त्यांची टोपण नावं काहीतरी असतात. शाळेतलं नाव साइन थिटा आहे. घरातलं नाव वाय आहे. हे लक्षात ठेवा. साइन थिटा शाळेतलं नाव घरातलं नाव वाय. कॉस थिटा शाळेतलं नाव घरातलं नाव एक्स. टॅन थिटा शाळेतलं नाव वाय बाय एक्स घरातलं नाव. असं लक्षात ठेवा. मग साइन थिटा म्हणजेच आपण वाय म्हणू शकतो. साइन थिटालाच काय म्हणतो वाय. पण कॉस साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय वाय असं म्हणू शकता नाही. साइन थिटा वाय आहे. वाय बरोबर कोण आहे साइन थिटा आहे. मग आता मी असं म्हणू शकतो इंटररिलेशन बघा. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय वाय. ओके. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय वाय. कोसेक थिटा वाय कोण आहे साइन थिटा. म्हणजे कोसेक थिटा बरोबर काय असतो 1 बाय साइन थिटा. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन. पाठच करायचं. आता हे जर उलटच करायचं झालं तुम्हाला देअरफॉर हा साइन थिटा इकडे घ्या कोसेक थिटा इकडे घ्या. साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थिटा.
हे दोन रिलेशन झाले, हे यांचं इंटर रिलेशन आहे, हे यांचं काय इंटर रिलेशन आहे, पण सोपं आहे. आता इकडे बघा, मी मगाशी म्हणले कोसेकचा शत्रू कोण? साइन, म्हणून तो खाली जातो, आणि साइनचा शत्रू कोण? कोसेक. यांच्या बदलाबदल होऊ शकते, ह्यांचं पटत नाही. कोसेक इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा, साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थिटा. झालं पाठ. दुसरं रिलेशन, सेक थिटा कोण आहे? 1 बाय एक्स, आणि एक्स म्हणजेच कॉस. मग एक रिलेशन तयार झालं, सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस. मी परत एकदा सांगितलं की कॉस थिटाचा अपोजिट कोण आहे? सेक थिटा. कॉस थिटाचा अपोजिट कोण आहे? सेक थिटा. म्हणून सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा, आणि कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा. आता तिसरं रिलेशन आहे टॅनचं. टॅनच्या अपोजिट कोण आहे? 1 बाय कॉट थिटा. टॅनचा अपोजिट 1 बाय कॉट. टॅन आणि कॉटचं समज नाही, हे एकमेकांच्या रेसिप्रोकल आहे. वाय बाय एक्सच्या उलटे एक्स बाय वाय. मग कॉटचं काय ना 1 बाय टॅन थिटा. किंवा आणखी एक रिलेशन तुम्हाला सांगतो ह्याचं, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा, और कॉट थिटा इज इक्वल टू, पहिल्यांदा कॉस आहे ना, कॉस बाय साइन. का हो असं का लिहिलं? टॅन थिटा काय सांगितलं मी तुम्हाला? वाय बाय एक्स. वाय हे साइनचं नाव आहे, एक्स हे कॉसचं नाव आहे, म्हणजे साइन बाय कॉस. टॅन थिटा साइन बाय कॉस, आणि त्याच्या उलट कोण? कॉट थिटा कॉस बाय साइन. कॉट थिटा कॉस बाय साइन. समजलं मी काय म्हणते ते? हे व्यवस्थित रिलेशन लिहून घ्या. हे रिलेशन पण पुढे भरपूर एक्झाम्पल मध्ये आपण वापरणार आहे. सुरुवातीला बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये हीच थिअरी आहे. ही थिअरी व्यवस्थित लिहून काढा. बघा, कोसेकचा अपोजिट साइन, साइनचा अपोजिट कोसेक, म्हणून कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा, साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थिटा. सेक थिटाचा अपोजिट कॉस, कॉसचा अपोजिट सेक, टॅनचा अपोजिट कॉट. ओके, हे लिहून घ्या. ठीक आहे, झालेला आहे आपला लेक्चर. लाईट गेलेली आहे. इथून पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, लाईट गेलेली आहे, त्यामुळे पुढच्या लेक्चरला आपण हा पार्ट बघूया. आजचं लेक्चर झालेलं आहे.